माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव शरीर काही वेळेतच जुनाविडी घरकुल येथील शिंदे शाळेत दाखल होणार आहे। त्यापूर्वी कोठे यांचे चाहते वर्ग नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दर्शवली आहे। जसे प्रयागराजवरून त्यांचे पार्थिव शरीर येणार आहे ते डायरेक्ट विडी घरकुल येथील शिंदे या प्रशालेजवळ येणार आहे। तुम्ही पाहू शकता सध्याची परिस्थिती, तुम्ही पाहू शकता जे चाहते वर्ग आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे कोणी त्यांचे चाहते वर्ग आहेत ते मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि जिथे महेश कोठे यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे त्या ठिकाणी जे दृश्य तुम्ही पाहू शकता, पुष्पगुच्छाने ते पार्थिव जो जागा आहे ती सजवण्यात आलेली आहे। आणि कालपासूनच जे इथले महिला वर्ग आहेत किंवा लहान मुले असू द्या, वयोवृद्ध असू द्या, कधी एकदा अण्णांचे दर्शन घेण्यासाठी हे आतुरतेने वाट पाहत आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। काजी आप कहाँ से आए हो, कुठून आलात काकू आपण? घरकुलमधून। अण्णांची बात हे बघा, सगळ्या जाती धर्माचे महिला इथे उपस्थित आहेत। कुठून आलात आपण? प्रियदर्शनी नगर। अच्छा, अण्णांची बातमी कळताच कसं वाटलं आपल्याला? काय भावना आहेत अण्णांच्याबद्दल? काय कळालंच नाही आम्हाला, म्हणजे असं एकदम सुंद पडल्याने झालं, खरंच वाटलं नाही। मग दोघं तिघाला फोन लावून विचारल्यावर मग खरं वाटलं, मग एकदम झटकाच बसल्यावर झालं। मग आम्ही काय सण केलं नाही किंवा त्या दिवशी आम्ही स्वयंपाक केलं नाही, एकदम असं वाटलं की असं कसं काय झालं, कधी विश्वासच बसला नाही। कधी अण्णांशी आपलं बोलणं झालं होतं? हो, कार्यकर्ता मी त्यांची। हां, 7-8 वर्ष काय होतं अण्णांसोबत, काय झालेलं होतं? आम्ही प्रचारामध्येच गेलेलो त्यांच्याबरोबर, त्यांचा पूर्ण प्रचार केलो। काकू आपण रडताय, डोळ्यातून अश्रू येत आहेत, काय भावना आहेत अण्णांबद्दल आपल्या? त्यांचं काय बोलतं जमलं बोलायसारखं बघा, दुःखाश्रू आहेत, बोलण्यापर्यंत त्यांची हे होत नाही आहे। तर पण आपल्यासोबत काकू कुठून आलात आपण? दुःखाश्रू दाटून आलेले आहेत सर्वांच्या। कोणत्याही अण्णा असं नेतृत्व होतं की कोणत्याही जाती धर्मांना ते आपल्या सोबत घेऊन जात होते आणि एकंदरीत हेच त्यांचे प्रेम जे आहे कार्यकर्त्यांवर, त्या दुःखाश्रू होताना इथं पाहावयास मिळत आहे। एकंदरीत काही वेळेतच या ठिकाणी अण्णांचे पार्थिव शरीर आपल्याला इथे पाहावयास मिळणार आहे आणि इथून डायरेक्ट जे मेन अण्णांचा होम टाऊन आहे या ठिकाणी इथून पार्थिव शरीर जाणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता अण्णांच्यावर पुन्हा पुन्हा नाका येथील याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। याचे अपडेट आम्ही देतच राहू। तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मधनं महेश कोठेजी इकडनं इथून आलेले आहेत। कधी तिने जातीवर भेदभाव केले नाही, कधी समाजाचा अपमान नाही केलेले आहे। तिने लई असला नेता मिळा म्हणले तर लई अपेक्षित झाले, ना महागा येईल ना पुढं येईल, ते तसले नेतासारखे नेता नहीं। कभी उन्हें जात के बारे में नहीं सोचे, ये मुसलमान है ये दलित है, कभी नहीं सोचे। हर गरीब के दुख सुख में आए मेंबर। 1990 में हम उनकी ये करेले कार्यकर्ता है। मैं मोड़कर बोलते, मेरा घर नंबर 28-31 है। हम 1990 में उनको चुन कर दिए ले, कभी जात के बारे में नहीं। छोटी से छोटी मुलाकात रंदे हमारे घर पर आते थे, छोटी से छोटी ईद त्यौहार रंदे, जो भी हमारा मसला हल महेश जी कोठे करते थे। ऐसा नेता कभी नहीं मिलेगा, ऐसा नहीं होता कभी नहीं। कुछ यादें हैं अण्णा के बारे में? बहुत यादें, बहुत यादें। हर कुछ पानी पिलाए, गरीब से गरीब, अमीर से अमीर, कौन से भी काम रंदे, रात रंदे, पाट रंदे, पानी पुरोटा का काम करना,
किसी के घर का युक्ति मामला का करना, समाधान नगर से जब ये पढ़कर बात में आप तक पहुंची कि अन्ना इस अभी आपने साथ में नहीं रहे तो नहीं अन्ना हर साथ में रह ले हमारे। हम मोबाइल पर एक कॉल करें दे, अन्ना हाजिर होते थे समाधान नगर को। जब ये बातें मिली तो आपको क्या क्या कैसा लगा क्या? नहीं सो हमको बहुत धक्का पहुंचा, हमारे दिल को ऐसा अफसोस लगा। कल सुबह के 8 बजे हमारे को मालूमात हुई, कल सुबह के 8 बजे से हमारे घर में चूल्हा नहीं सिलगा। हमारे को अन्ना के बारे में बहुत अफसोस है। अन्ना सरकार नेता कभी नहीं मिलेगा, कभी उस जात के बारे में नहीं कभी करे। बहुत ऐसे आज भी उनके औलाद के पीछे, उनके बेटे के पीछे हम साथ देंगे। हम उनके रूहानी को सुकून से पहुंचा देंगे।